नागपुर शहर स्थित गोंडवाना चौक के ताजुद्दीन रोड खदान इलाके में एक दिल दहला देने वाली वारदात सामने आई है, जहां 1 से 1:30 बजे के बीच अज्ञात बदमाशों ने अजय मुरलीधर गाते नामक युवक की निर्मम हत्या कर दी। मृतक के भाई ने सदर पुलिस स्टेशन में तुरंत शिकायत दर्ज कराई और पुलिस ने घटना के आधार पर विभिन्न धाराओं में मुकदमा भी दर्ज कर लिया है। पुलिस ने तांत्रिक साक्ष्यों और मोबाइल लोकेशन ट्रैफिक की मदद से 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। पूछताछ में आरोपियों ने स्वीकार किया कि हत्या का कारण पैसों का विवाद था। मामले की विस्तार से जानकारी देते हुए सदर पुलिस स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक मनीष ठाकरे ने बताया कि इनसे अभी और पूछताछ जारी है, ताकि यह पता चल सके कि उन्होंने हत्या में किन अन्य लोगों का साथ लिया था। पुलिस पूरे प्रकरण की गहनता से जांच कर रही है। घटना ने पूरे क्षेत्र में सनसनी फैला दी है। घटना रात्रीची अशी आहे की एक अजय मुरलीधर गाते याचा रात्री 12:30 ते 1 दरम्यान ताजुद्दीन रोड खदान गोंडवाना चौकच्या जवळ याचा काही गुंड लोकांनी त्याचा खून केला। त्यावरून फिर्यादीचा त्याच्या ज्या भावाच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सदर येथे 425/25 कलम 103, 119 आणि इतर कलमासहित गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही तात्काळ 3 आरोपी अटक केलेले आहे। एक अखिलेश कंगाले, अनुज आणि एक उईके नावाचा। आणि सध्या तपास सुरू असल्याने जी FIR मध्ये सांगितले आहे की काही पैशाचा वाद होता आणि त्या पैशाच्या वादावरून 8 ते 10 लोकांनी त्याला मारलेले आहे। जो मयत आहे त्याच्यावर पोलीस स्टेशन जरीपटका येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे 2021चा आणि आरोपीपैकी जो कंगाली आहे त्याच्यावर एक 324 दाखल आहे आणि एक दारूचा गुन्हा दाखल होता। त्याला पोलीस स्टेशन सदर यांनी 170 जुने CRPC 151 प्रमाणे अटक केले होते आणि त्याच्यावर 110ची प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती। एकंदरीत तपासामध्ये आता प्राथमिक तपासामध्ये जो कनोजिया आहे अनुज कनोजिया याचा आणि मृतकचा तिथे वाद झाला आणि त्याचे जे मित्र होते इतर 2 मग त्यांनी त्यांच्यावर असॉल्ट केला। अजून याच्यामध्ये 6 ते 7 आरोपी असण्याची शक्यता आहे आणि आमचं पथक त्याच्यावर काम करीत आहे।